नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML साइन MOU वर्थ रुपीज 350 कोटी विथ ड्रॅगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेडने ड्रॅगिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोबत 350 कोटी रुपयांचा प्री नॉन बाइंडिंग MOUज म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साइन केले आहे. आत्मनिर्भर भारत मिशनच्या अंडर इंडियाच्या सेल्फ रिलायन्स ड्रॅगिंग सेक्टरमध्ये मजबूती देण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर BEML लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला तर बोलूया गुजरात पीपावाव बद्दल. तर मित्रांनो, गुजरात पीपावाव पोर्ट साइन रुपीज 17,000 कोटी MOU विथ गुजरात मेरीटाईम बोर्ड फॉर एक्सपान्शन प्लान. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गुजरात पीपावाव पोर्ट लिमिटेड ने नॉन बाइंडिंग MOUज म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साइन केले आहे गुजरात मेरीटाईम बोर्डसोबत. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत गुजरात पीपावाव पोर्ट लिमिटेड ही कंपनी पीपावाव पोर्ट येथे फ्युचर एक्सपान्शन आणि कॅपॅसिटी वाढवण्यासाठी या MOUच्या अंतर्गत 17,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वेलस्पून कॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प सेक्युअर $715 million ऑर्डर्स इन द US, boosting global order book to record 25,500 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेड या कंपनीला आपल्या सबसिडरीच्या थ्रू 715 मिलियन $चा म्हणजे जवळपास 6,000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, यानंतर वेलस्पून कॉर्प लिमिटेडची ऑर्डर बुक पोहोचला आहे 23,500 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वेलस्पून कॉर्प लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॉनकॉर JNPA साइन रुपीज 500 कोटी MOU फॉर कॉमन रेल हँडलिंग ऑपरेशन्स ॲट प्रपोज वधवान प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी सोबत 500 कोटी रुपयांचा MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे. कशासाठी? टू कोलॅबोरेट ऑन द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ कॉमन रेल हँडलिंग ऑपरेशन्स फॉर ऑल अपकमिंग कंटेनर टर्मिनल द प्रपोज वधवान पोर्ट. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कॉनकॉर ही कंपनी फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो L&T लिमिटेड. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो सेक्युअर नियरली रुपीज 5,000 कोटी सौदी अरेबिया पॉवर ट्रान्समिशन ऑर्डर्स. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला आपल्या पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशनसाठी जवळपास 5,000 कोटी रुपयांपर्यंतचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, दुसरं रिझन म्हणजे L&T लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबरसुद्धा डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2मध्ये आली आहे 67,984 कोटी रुपये. आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर
आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 4,678 कोटी रुपये आणि याच 2 अपडेटमुळे L&T लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 30,187 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून आला आहे 4,263 कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण पुढे बघितले तर कोल इंडिया लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे 10 रुपये 25 पैसे पर शेअरच्या हिशोबाने आणि कोल इंडिया लिमिटेडने डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025 आणि याच अपडेटमुळे कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. कंपनी आहे मित्रांनो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 599 कोटी रुपये आली आहे. तसेच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 68 कोटी रुपये आणि मित्रांनो एवढंच नाही तर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे 1 रुपये पर शेअरचा आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025 आणि याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो सरकारी कंपनी भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 7,512 कोटी रुपये आणि कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट आला आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये 375 कोटी रुपये आणि मित्रांनो भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीचा ऑर्डर बुक पोहोचला आहे 2,19,600 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि मित्रांनो याच अपडेटमुळे भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 612 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 86 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.